रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। स्वतःचे इन मिन 10 आमदार आणि 5 ते 7 खासदार सांभाळा असं गायकवाडांनी म्हटलंय। दादांचे 22 आमदार भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा असल्याचं वक्तव्य रोहित पवारांनी केलं। रोहित पवार पागल व्हायले, त्याला अजितदादाची जागा घ्यायची आहे, त्याच्यामुळे तो काही बकवास करतो। सुनेत्राताई पवारांनी तटकरेंचं किंवा आपले काय नाव प्रफुल्ल पटेल यांचं तर त्यांच्या पक्षाचं काही नियोजन असेल, यापेक्षाही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचे त्यांचे काही विषय असेल, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मध्ये तोंड खुपसाचा अधिकार मला नाही किंवा रोहितला पण नाहीये। याने याचा डुबता पक्ष सांभाळला पाहिजे। इनमिन 10 आमदार आहेत आणि 5-7 खासदार आहेत, ते सांभाळा। आमचे 50 आमदार 70 आमदार काय ते आमचे नेते आम्हाला सांभाळायला सक्षम आहेत। मुख्यमंत्री कार्यालयावर कारवाई केली पाहिजे असं रोहित पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून चालणार नाही, त्यांच्या कार्यालयातील ओएसडीना जबाबदार धरलं पाहिजे। वर्षा गायकवाडांच्या आरोपांनंतर रोहित पवारांनी ही टीका केली। मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही। त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे। अरे मुख्यमंत्री साहेब, कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय पीयूसी आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? मुख्यमंत्र्यांना जबाबदार ठरून चालणार नाही। त्यांच्या कार्यालयामध्ये ओएसडी जे कोणी असतील जबाबदार, त्यांना 100% त्याच्यामध्ये आपल्याला जबाबदार ठरवता येईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पुणे बारामती दरम्यान ऑन रोड दौरा पाहावयास मिळालेला आहे। बारामतीच्या होळ येथील कार्यक्रमासाठी जाताना त्यांनी हेलिकॉप्टरचा प्रवास टाळलाय। मुंबई पुणे प्रवास विमानानं करत सुनेत्रा पवारांनी बारामतीकडे 4 चाकी गाडीनं प्रवास केला। मोजकाच ताफा सोबत घेत त्यांनी कार्यक्रमाचं ठिकाण गाठलं। पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला सुनेत्रा पवारांनी आता प्रतिसाद दिलेला आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले शिर्डीच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत 20 ते 25 वाहनांचा ताफा पाहायला मिळाला। तर माझ्या ताफ्यात एकच गाडी, मात्र कार्यकर्ते माझ्याकडे काम घेऊन आले, ते सगळेच कार्यकर्ते चालत येणार नाही अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे। तर मोदींनी केलेल्या आव्हानावरती होत असलेल्या टीकेच्या आठवलेंनी कवितेच्या माध्यमातून समाचार घेतला। मी ज्या ताफ्यातून आलेलो आहे, आता कार्यकर्ते भेटण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे आता त्यांना इथं काय कामासाठी ते माझ्याकडे आलेले आहेत, काय प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहेत, मेळाव्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे आता मेळाव्यासाठी आलेले आहेत, तर आता ते गाडीतून आल्याशिवाय तरी मेळावा होणार नाही आहे। त्यामुळं पण तरी काय तर चाललं तर काय सगळे येणार नाही आहे। त्यामुळं ट्रॅक्टरमधून यायचं म्हटलं तरी ते डिझेलला लागणारच आहे। त्यामुळं गाड्या कार्यकर्त्यांनी जास्त वापरू नये। हाँ, मोदी जी कुछ भी करेंगे तो अपोजिशन वाले देते हैं गाली। मोदी जी कुछ भी अनाउंसमेंट करते हैं तो अपोजिशन वाले देते हैं गाली, लेकिन नरेंद्र मोदी है देश के वाली। मैं राहुल गांधी को बोलता हूँ, इस विषय पर बजाओ तुम मेरे साथ ताली। राहुल गांधी को मैं बताता हूँ कि बजाओ तुम भी ताली, क्योंकि तुम कितने भी देते रहो गाली, लेकिन नरेंद्र मोदी जी हमारे वाली। राहुल गांधींनी 22 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात 54 विदेश दौरे केले। त्यासाठी फंडिंग कोणी केलं, भाजपचा सवाल आहे। संबित पात्रांच्या टीकेला नाना पटोलेंनी जे आहे ते उत्तर दिलेलं आहे। आदरणीय राहुल गांधी लगभग 22 वर्षों से इलेक्टेड ऑफिस में है और पब्लिक डोमेन में आया है। उस सब को काउंट करके 54 फॉरेन ट्रिप्स बनता है। पाप लपवण्यासाठी भाजप काही आपले या पद्धतीचे माणसं भुकायला लावते आणि ते भुकत राहतात। त्याचं फार गांभीर्याने घेऊ नका। आता 60 कोटीचा आकडा कुठून आणला त्यांनी? नरेंद्र मोदी 80,000 कोटीचं विमान घेऊन फिरत आहे। मिनिटाला कपडे बदलवायची व्यवस्था केल्यात। चष्मा आपला 10 लाखाचा घ्यायला सांगितलं, पेन 5 लाखाचा घ्यायला सांगितलं। म्हणून संदीप पात्राला आमचा सल्ला असा आहे की तुम्ही अशा हवेत वार करू नका।